आता जेजुरीतली अडचण 3 तारखेनंतरच संपल. त्या लोकांशी माझा थेट संपर्क व्हायचा. किंग मेकर वगैरे तसं काही नाही. सत्ताधारी होते ते अडचण म्हणायचं तुम्हाला? नाही ना, मला काही कोणावर टीका करायची नाही. प्रभाग 6 मध्ये कोण जिंकलं? जनता, जेजुरीचा किंग मेकर कोण? जी जनता ठरवेल ती. विरोधकांची एक चांगली गोष्ट. माझे सर्व मित्र आहेत. जेजुरी नगरपालिका निवडणूक 2025च्या रणधुमाळीत सध्या आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 6चे उमेदवार आणि जेजुरी नगरीतील सध्या किंग मेकर म्हणून ओळखले जाणारे गणेश निकुडे आपल्यासोबत आहेत. दादा, स्वागत आहे तुमचं IBM महाराष्ट्र न्यूजमध्ये. सुरुवातीलाच प्रश्न विचारतो, सध्या जेजुरीत किंग मेकर म्हणून तुमचा जास्त नाव उल्लेख होतोय आणि ह्या सर्व ज्या पक्षांच्या विविध विचारांचे पक्ष तुम्ही एकत्रित आणले, कसं होतं ते सर्व आणि काय नेमकं भावना होतं? किंग मेकर वगैरे तसं काही नाही. संदीप आप्पा जगताप, मी स्वतः आणि जयदीप शेठ बारबाई असे आम्ही तिघजण राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवार होतो. हां. तर आमच्या तिघांची पहिली मीटिंग झाली. हां. त्याच्यात काय संदीप आप्पाचे मित्र, माझे मित्र, जयदीप शेठचे मित्र, तर असं ठरलं होतं की विकास अजितदादाच करू शकतात. बरोबर. आणि मी तर अजितदादाच्या पक्षामध्ये होतोच लोकसभेपासून. हं, हं. आणि संदीप आप्पांवर बी अजितदादांचाच प्रभाव. हो, हो. आणि बारबाई कुटुंब तर पवार कुटुंबांसंगती आहेच पहिल्यापासून, सुरुवातीपासून. तर आमचं असं ठरलं की बाबा अजितदादा ज्यांना तिकीट देईल पक्षाचं, राहिलेल्या दोघांनी ते काम करायचं. त्यांचं ज्यांना उमेदवारी मिळेल त्यांचं काम करायचं. प्रभाग क्रमांक 6 मध्ये अतिशय जास्त प्रभाव हा तुमचा तिथं होतोय. तर कोणत्या सुविधा अशा तुम्ही नगरपालिकेमध्ये काय नवीन वेगळं करणार आहात? तिथं आता काय रस्ते, लाईट, हं, पाणी हं, हं, हेच गरजेचं आहे तिथं. हं, हं. तर ते त्या माध्यमातून आपण तिथं प्रयत्न करू. निकुडे म्हणजे कामाची गॅरंटी. खरं तर प्रभाग क्रमांक 6 मध्ये तुम्हाला तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तरुणांसाठी तुम्ही काय संदेश द्याल आणि काय कामं करणार आहात? पहिली गोष्ट, निकुडे म्हणजे गॅरंटी म्हणजे ही माझ्या मित्रांनीच एवढं मोठेपण दिले. हं, हं, ती मोठेपण द्यायचं कारण बी तसंच आहे हं, की त्यांना माहिती शब्दाला किंमत आहे हं, हं. आणि जे बोलतो तेच आपण करतो. बरोबर. तरुणांसाठी भरपूर करण्याचे माझ्या मनामध्ये आहे. उमेदवारांच्या तुलनेत तुम्ही स्वतःला कसं वेगळं मानता? म्हणजे लोकांनी तुम्हाला का मतदान द्यावं? लोकांनी का मतदान द्यावं? तर त्या लोकांशी माझा थेट संपर्क व्हायचा. हं. जे काही बाकीचे नेते आहेत हं. माझे बरोबर होते, हं. त्यांचा संपर्क व्हायचा किंवा नाही व्हायचा. पण मला फोन केला तर मी त्यांच्या संपर्कात असायचो काय. म्हणजे स्थानिक लेवलला किंवा इथं ग्राउंड लेवलला म्हणताल तर तुम्ही अनेक संपर्कात होता आणि तुम्ही त्या ह्याच्यात संपर्कात नव्हता असं म्हणाल तुम्हाला? नाही, तसं काय नाही. हं. पण त्यांना विश्वास होता माझ्यावर. आपल्याला हा माणूस भेटू शकतो आणि आपलं काम करू शकतो, आपलं समाधान करू शकतो. दादा, जेजुरीमध्ये अनेक भाविक येत असतात, त्यामुळे जेजुरीतली काय अडचण नेमकी तुम्ही हे करणार आहात? आता जेजुरीतली अडचण 3 तारखेनंतरच संपल. आपण ज्या निवडणुकीच्या निमित्ताने जे आपण सर्व समाजाला प्रतिनिधी दिले, बरोबर, ते जेजुरी गाव एकत्र होण्यासाठीच दिलेलं आहे. बरोबर. आणि जेव्हा गाव एकत्र येतं त्यावेळेस सगळ्या ह्या अडचणी संपतात. ज्या काही अडचणी येणार आहेत त्या एकत्र असल्यावर सगळ्या संपतात. मागील जे हे होते सत्ताधारी होते ते अडचण म्हणायचंय तुम्हाला? नाही ना, मला काही कोणावर टीका करायची नाही. दादा, धन्यवाद. आता एक रॅपिड प्रश्न घेऊया, ज्यात मी तुम्हाला प्रश्न विचारतो, फक्त एका शब्दात हे द्या. जेजुरीतील सर्वात मोठी अडचण? पाण्याची. आपली ताकद? तरुण वर्ग. प्रभाग 6 मध्ये कोण जिंकणार? जनता, जेजुरीचा किंग मेकर कोण? जी जनता ठरवेल ती. विरोधकांची एक चांगली गोष्ट? माझे सर्व मित्र आहेत. धन्यवाद दादा. ही होते प्रभाग क्रमांक 6 मधले गणेश निकुडे दादा. यासोबतच आपण आणखीन अशा बातम्या पाहणार आहोत. जेजुरीतील घडामोडी आणि निवडणुकीतील संदर्भात बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.